नाही, मुळात गुंडांचा बंदोबस्त करणं, एखादा गुंड जर राज्याचं धोरण खराब करत असेल किंवा राज्याची प्रतिमा खराब करत असेल आणि पोलिसांपेक्षा सुद्धा मी मोठा आहे असं हम्म. दाखवत असेल, तर त्या सरकारची ती जबाबदारी असते किंवा त्यांचं प्रशासन, त्यांचं पोलीस, पोलिसांना त्यांची तेवढी मोकळी कसायला पाहिजे की त्यांनी त्या गुंडांचा बंदोबस्त केला पाहिजे. इथे जर आपण पाहिलं असेल तर निलेश घायवळ, ज्याच्या लगेच मुसक्या आवळून त्याला तुरुंगात टाकायला पाहिजे, तो यांच्या नाकावर टिच्चून लंडनला निघून जातो. हम्म. हम्म. त्याचा भाऊ या ठिकाणी शस्त्र परवान्यासाठी अर्ज करतो. तो अर्ज पोलीस नामंजूर करतात. म्हणजे खरं तर पोलिसांना किती महत्व यांच्या काळामध्ये आहे, हे सुद्धा या ठिकाणी मला प्रामुख्यानं प्रश्न पडतो. आणि पोलिसांच्या अर्जाला गृहराज्यमंत्री त्याचा अपील मंजूर करून त्याला शस्त्र परवाना देण्यासंबंधीच्या, ठीक आहे, एक लाईन जरी त्यांनी स्वतःच्या बचावासाठी ठेवली असेल तरी सुद्धा 99% त्या ठिकाणी शस्त्र परवाना देण्यासंबंधीचं अपील मंजूर करतात. हे सगळ्यात मोठं या राज्याच्या म्हणजे राज्यांमध्ये गुंडांना किती अभय आहे, राज्याच्या विभागावरचं सगळ्यात मोठं प्रश्नचिन्ह आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता राहिला प्रश्न, आता हे भाजपची लोक, मुख्यमंत्र्यांचं उत्तर ऐकून तर मला फार मोठा प्रश्न पडला की मुख्यमंत्री म्हणतात परवाना तर दिला नाही ना. अहो, एखादा गुंड पोलिसांच्या नाकावर टिचून तुमच्याकडे अपील अपील करून परवानगी मागण्याची हिंमत करतो कसा? कारण मग हे सरकार गुंडांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. आम्ही सातत्यानं सांगत असतो, मी प्रत्येक डिबेटमध्ये सांगतो की चोर, मवाली, गुंड, भ्रष्टाचारी, बलात्कारी, लुच्चे, लफंगे हे सगळे जर कुठे भेटत असतील तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये भेटतात. आपण जर या इतके लाड कशासाठी आहेत? निलेश गायवड काय सरकारचा जावई आहे का? पुणे पोलिसांची इच्छा आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पुणे पोलीस सांगतात की त्याला शस्त्र परवाना देऊ नका, तरी सुद्धा सरकारपर्यंत पोहोचण्याची त्याची हिंमत होते कशी? अजूनही हा मोठा प्रश्न आहे ना याच्यावर. आणि उलट पक्ष सत्ताधारी पक्षातले लोक पोलीस प्रशासनावर दबाव आणतात, त्याला मदत करायसाठी सांगतात, निघून जातात. आम्हाला अभिमान आहे, आमच्या सरकारच्या काळात आम्ही पोलिसांना पूर्णपणे मोकळीक दिली होती. तुम्ही जर पाहिलं असेल तर काँग्रेसच्या तत्कालीन सरकारच्या चुकीचं काळात आहे, चुकीचं आहे साहेब, ते चुकीचं आहे.